नमस्कार मित्रांनो. आज बाजार बंद होता. आणखी 5 मोठ्या कंपन्यांचे क्वार्टर 1 फायनान्शियल 27 निकाल जाहीर झाले आहेत. मग कोणत्या कंपनीने बाजाराला सकारात्मक सरप्राईज दिले? कोणत्या कंपनीचे निकाल अपेक्षेपेक्षा कमकुवत राहिले? आणि सोमवारच्या बाजारात कोणते शेअर्स चर्चेत राहू शकतात? चला जाणून घेऊया प्रत्येक अपडेट सविस्तर. नमस्कार मित्रांनो. बाजार तडकामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. चला सुरुवात करूया आजच्या सर्वात मोठ्या निकालापासून. सर्वप्रथम सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे निकाल. तर कंपनीचा स्टँडअलोन फायनान्शियल रिझल्ट पाहिला तर कंपनीचा टोटल इन्कम यावर्षी 10,677 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 10,359 कोटी इतका होता आणि क्वार्टरली 10,810 कोटी इतका होता. तर इयरली कंपनीमध्ये थोडीशी वाढ होताना दिसत आहे. तसेच कंपनीचा खर्च पाहिला तर यावर्षी 8,491 कोटी आला आणि मागील वर्षी 8,055 कोटी इतका होता आणि क्वार्टरली 8,714 कोटी इतका होता. तसेच कंपनीचा इन्कममधून खर्च वजा केले तर नेट प्रॉफिट पाहिला तर 1,324 कोटी ह्यावर्षी आला आणि मागील वर्षी 1,168 कोटी इतका होता. तसेच कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये इयरली ग्रोथ होताना दिसत आहे. आता पाहूया JSW स्टीलचा क्वार्टर 1 फायनान्शियल 27चा दमदार आर्थिक निकाल. तर कंपनीचा कन्सोलिडेटेड फायनान्शियल रिझल्ट पाहिला तर रेव्हेन्यूमध्ये यावर्षी 46,662 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 42,460 कोटी इतका होता आणि क्वार्टरली 49,798 कोटी इतका होता. म्हणजे इयरली चांगली ग्रोथ आहे. तसेच कंपनीचा खर्च पाहिला तर 41,830 कोटी आला आणि मागील वर्षी 40,325 कोटी इतका होता. तसेच क्वार्टरली 46,862 कोटी इतका आला. म्हणजे इयर ऑन खर्च थोडा कमीच आहे. तसंच कंपनीचा नेट प्रॉफिट पाहिला तर यावर्षी 4,696 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 2,209 कोटी इतका होता. म्हणजे कंपनीचा जवळपास 100% जास्त नेट प्रॉफिट झाला आहे. म्हणजे इयर ऑन इयर कंपनीचा नेट प्रॉफिट डबल होताना दिसत आहे. आता पुढच्या बातमीकडे म्हणजे हॅवेल्स इंडिया कंपनीचा क्वार्टर 1 फायनान्शियल 27चा निकाल पाहूया. तर कंपनीचा कन्सोलिडेटेड फायनान्शियल रिझल्ट पाहिला तर कंपनीचा रेव्हेन्यू यावर्षी 6,518 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 5,455 कोटी इतका होता आणि क्वार्टरली 6,705 कोटी इतका होता. तसेच कंपनीचा खर्च यावर्षी 6,180 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 5,054 कोटी इतका होता आणि क्वार्टरली 6,097 कोटी इतका होता. तसेच कंपनीचा रेव्हेन्यू आणि एक्सपेन्सेसमधून खर्च मायनस केले तर कंपनीचा नेट प्रॉफिट यावर्षी 290 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 345 कोटी इतका होता आणि क्वार्टरली 724 कोटी इतका होता. म्हणजेच कंपनीचा नेट प्रॉफिट डिक्लाइन होताना दिसत आहे. ही कंपनीसाठी निगेटिव्ह बातमी आहे. आता रिअल इस्टेटमधून ओबराय रिअल्टीचे क्वार्टर 1 फायनान्शियल 27चा निकाल पाहूया. तर कंपनीचा कन्सोलिडेटेड फायनान्शियल रिझल्ट पाहिला तर कंपनीचा रेव्हेन्यू यावर्षी 1,30,008 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 98,075 कोटी इतका होता आणि क्वार्टरली 1,74,083 कोटी इतका होता. तसेच कंपनीचा खर्च पाहिला तर यावर्षी 65,417 कोटी इतका होता आणि मागील वर्षी 57,378 कोटी इतका आला. तसेच कंपनीच्या इन्कममधून एक्सपेन्सेस मायनस केले तर कंपनीचा नेट प्रॉफिट यावर्षी 54,471 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 42,100 इतका होता. म्हणजे कंपनीचा नेट प्रॉफिट वाढताना दिसत आहे. ही कंपनीसाठी सकारात्मक बातमी आहे. तसेच कंपनीने इंटरिम डिव्हिडंड देखील जाहीर केला आहे. ₹2 प्रति शेअर कंपनी इन्व्हेस्टरला डिव्हिडंड देणार आहे. आता पाहूया टाटामधील दिग्गज कंपनी म्हणजे टाटा टेक्नॉलॉजीचे क्वार्टर 1 फायनान्शियल 27चा निकाल. तर कंपनीचा रेव्हेन्यू पाहिला तर यावर्षी 1,664 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 1,244 कोटी इतका होता आणि क्वार्टरली 1,572 कोटी इतका होता. तर रेव्हेन्यूमध्ये चांगलीच जंप दिसत आहे. तसं कंपनीचा खर्च पाहिला तर यावर्षी 1,459 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 1,080 इतका होता. तसंच कंपनीचा नेट प्रॉफिट पाहिला तर यावर्षी 180 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 170 कोटी इतका होता. तर कंपनीचा नेट प्रॉफिट पाहिला तर जवळपास चांगली वाढ आहे. जरी वाढ मर्यादित असली तरी कंपनीने सकारात्मक निकाल सादर केले आहेत. आता पुढील तिमाहीत डील विन्स आणि मॅनेजमेंट गायडन्स महत्त्वाचे ठरणार आहेत.
तर एकंदरीत पाहता आजच्या क्वार्टर वन निकालामध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो JSW स्टीलचा दुप्पट झालेला नफा. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे निकालही सकारात्मक राहिले. हॅवेल्स इंडियाचा नफा कमी झाला असला तरी कंपनीच्या पुढील तिमाहीवर लक्ष असेल. ओबेरॉय रिअल्टीने मजबूत निकालासोबत डिव्हिडंड जाहीर केले असून गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले. टाटा टेक्नॉलॉजीनेही स्थिर सकारात्मक कामगिरी केली. आता समोरच्या बाजारात या सर्व कंपन्यांच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांची नजर असेल. तुमच्या मते या 5 कंपन्यांपैकी सर्वात दमदार क्वार्टर वन निकाल कोणाचा आहे? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि शेअर बाजारातील अशा ताज्या बातम्यांसाठी बाजार तडका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.